सह्याद्रीच्या पर्वतरांगात कोसळणारा पाऊस धो-धो बरसू लागलेला आहे आणि यातच पर्यटकांनी माळशेजच्या या धबधब्यांकडे खरं तर आता आपली मोर्चा वळवलेला आहे। यातूनच खरं तर पर्यटक मोठ्या संख्येने आपल्या कुटुंबासमेत मित्रपरिवारांसमेत या ठिकाणी येत आहेत आणि या परिसरात येऊन या पाण्याखाली भिजताना ओलेचिंब होत आहेत। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। कोठून आलात आणि काय वाटतंय? आम्ही ठाण्यावरून आलो होतो, फिरायला आलो आम्ही ठाण्यावरून आलेला आणि ठाण्यावरून फिरायला आल्यानंतर या ठिकाणी कसा धबधब्याचा आनंद कसा आहे? चांगलं वाटतं इथे, हे सिनरी चांगली आहे त्यासाठी आम्ही थांबले। आता न्हायला आंघोळ करायला आलो बस, आणि काय। या ठिकाणी पर्यटक मनमुराद आनंद लुटण्यासाठी धबधब्यांच्या दिशेनं या ठिकाणी येत आहेत आणि खरं तर पर्यटक या ठिकाणी येत असताना कोसळणाऱ्या पाण्याचा प्रवाह पाहून पाण्यामध्ये उतरावं असं जय महाराष्ट्राच्या वतीनं आपणास आव्हान करण्यात येत आहे। आणि खरं तर हा परिसर संपूर्ण जलमय झालेला आहे। या ठिकाणी निसरड्या वाटा आहेत। आपण ट्रॅकिंग करत असाल तर सावधान राहा आणि या धबधब्यांच्या परिसरामध्ये दगडधोंडे कोसळण्याची शक्यता आहे, त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं काही ठिकाणी जाण्यास मज्जावही करण्यात आलेला आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, माळशेज, पुणे।